नागपूरचा वैभव असलेला अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यात अडकलाय। अंबाझरी तलावाच्या जवळपास अर्ध्या भागात जलपर्णीचा विस्तार झालाय। यातच भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी अंबाझरी तलावाची पाहणी केली। दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले। बघा, असं आहे की ही जलपर्णी छोट्या प्रमाणात असल्यानंतर जर दुर्लक्ष केलं तर ही फार मोठ्या प्रमाणात वाढते। पाण्यामध्ये आलेलं दूषित पाणी, सिवरेज पाण्याचं पाणी किंवा इफ्लुएंटचं पाणी याच्यामुळे ही याची वाढ होत असते आणि काही दिवसानंतर जर याच्यावर जर काही उपाययोजना केल्या नाही तर 100% तलाव वरती ही पूर्ण पसरून जाते आणि 100% तलाव हा पूर्ण आटवल्याशिवाय किंवा पूर्ण खतम केल्याशिवाय, नष्ट केल्याशिवाय हे काही थांबत नाही। हे अंबाझरी तलाव आणि हा परिसर हा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाचा भाग आहे आणि कुठेतरी या तलावाकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मी यामध्ये त्यांचं लक्ष वेधणार आहे। मागे DPTCच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा विषय मी मांडलेला होता। दोन्ही DPTC मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडलेला होता। माननीय बावनकुळे साहेबांच्या आदेशाने आज सगळे अधिकारी इथे कलेक्टर विपिन ईटनकर साहेब असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी असतील किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी असतात, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे अधिकारी असतील, फॉरेस्ट विभागाचे अधिकारी असतील, सगळ्यांनी इथे आज व्हिजिट केलं आणि हे पाणी वर कसं ट्रीटमेंट करणार, हे पाणी घाण पाणी इथे येण्यापासून, या तलावामध्ये येण्यापासून कसं रोखणार आणि जलपर्णीचं निवारण कसं करणार, याला नष्ट कसं करणार, याच्यावर सगळ्या आज चर्चा झाल्या।